हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे व्हेज पुलाव। त्याच्यासाठी एवढे सारे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे। फ्लावर घेतला आहे, गाजर घेतलेलं आहे, वाटाणा आहे, फ्रेंच बीन्स आहे, शिमला मिरची आहे आणि एक बटाटा आहे। तर हे सर्व अर्धा अर्धा पाऊचच्या मेजरमेंटने घेतलेलं आहे। शिमला मिरची एक घेतलेली आहे आणि गाजर एक घेतलेलं आहे। ठीक आहे, तर हे सर्व अगोदर आपण साफ करून पाण्याने धुवून घ्यायचं। ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये करणार आहे 10 मिनिटांमध्ये इन्स्टंट। तर अर्धी पळी तेल घेतलेलं आहे, त्याच्यात अर्ध तूप घेतलेलं आहे। ठीक आहे, तर तुमच्याकडे तुपाचं प्रमाण जास्त वापरायचं असेल, तूप आपल्याला जास्त वापरायचं असेल तर वापरू शकता आणि तेलाचं प्रमाण कमी पण ठेवू शकतो। त्याच्यानंतर आपण तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, दालचिनी, तेजपत्ता, कढीपत्ता हे सर्व आपण ॲड करणार आहे। त्याच्यानंतर कट केलेला कांदा आपण याच्यामध्ये घालणार आहे। याचा उभा काप करायचे कांद्याचे आणि ते आपण इथं वापरणार आहे। आणि व्हिडिओ पूर्ण पहा, एकदम परफेक्ट आणि इन्स्टंट रेसिपी आहे। व्हेज पुलाव आपण इथं करणार आहे, तर रेसिपी पूर्ण पहा। ठीक आहे, तर असे उभे कांद्याचे काप केलेले आहेत। ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। ठीक आहे, आणि कांदा आपण असा गोल्डन ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्याच्यानंतर टोमॅटो घालणार आहे। 2 छोटे टोमॅटो आहेत, ते 2 टोमॅटो आपण इथं घालणार आहे। कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की नंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आणि टोमॅटो पण चांगले हे होईपर्यंत, शिजेपर्यंत आपण ते हलवत राहायचं। आणि त्याच्यानंतर ह्या चिरलेल्या मिरच्या आहेत, ठीक आहे, त्या आधी पण टाकू शकतो किंवा अजून बारीक कट करून टाकू शकतो, पण अशा पण छान वाटतात। ठीक आहे, तर हे सर्व भाजत आलेलं आहे, पाहू शकता। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ॲड करायचं आहे आपल्याला जिंजर गार्लिक पेस्ट। ओके, तर एवढी घेतली आहे खूप सारी। आणि याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करणार आहे। हळद ॲड करायची नाही, कारण आपण बनवत आहे पुलाव, तर पुलावमध्ये हळद नसते। जर आपण पुलावमध्ये हळद टाकली तर आपली ती बनेल मसाला भात। ठीक आहे, त्याच्यामुळे हळद स्किप करायची। ज्यावेळेस आपण पुलाव बनवतो ना, त्यावेळेस हळद नाही ॲड करायची। आणि हे सर्व नंतर व्हेजिटेबल्स आपण ॲड करणार आहे। कुकरमध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं 2-3 मिनटं तेलामध्ये भाजायचं। ठीक आहे, हां, अशा प्रकारे। त्याच्यानंतर टेस्टप्रमाणे ह्याच्यात टाकायचं आहे मीठ। तेजपत्ता आपल्याला नको असेल तर काढू शकता। तर हा पुलावचा मसाला आहे, तो इथे घेतलेला आहे मी। ठीक आहे, गरम मसाले आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। तेजपत्ता, दालचिनी, मोहरी, काय ते लवंग आणि मिरे। ठीक आहे, आणि ते चक्रीफूल असतं ते पण टाकलं तरी चालेल, त्याने पण खूप छान स्मेल येतो भाताला। आणि तेजपत्ता, दालचिनीचा तर एकच नंबर येतो। ठीक आहे, तर आता आपण नंतर तांदूळ धुवून घेतलेला आहे। तर बासमती तांदूळ घेतलेला आहे मी 3 वाट्या, म्हणजे बारीक बारीक 3 वाट्या घेतलेल्या आहेत। ठीक आहे, 3-4 लोकांपुरता याच्यामध्ये आरामात पुलाव बनेल एवढं आपण इथं मेजरमेंट घेतलेलं आहे। आणि पुलावमध्ये काय होतं, तर भाज्या जास्त लागतात। जर त्याच्यामध्ये भाज्या जास्त असेल तर छान टेस्ट लागते। त्याच्यामुळे थोडं आपलं इथं भाज्यांचं प्रमाण जास्त आहे। जर तुम्हाला कमी घालायचे असले तर घालू शकता, बट काय होतं, भाज्या जर जास्त असल्या ना तर खूप छान टेस्ट येते। आणि अजून कोणते तुम्हाला मसाले घालायचे असेल तर घालू शकता, गरम मसाला। ठीक आहे, आधी आपलं भाजीचं मीठ आपण टाकलं होतं, आता हे तांदळाचं मीठ टाकलेलं आहे। त्याच्यामुळे काय होतं, ते भाजीला पण टेस्ट येते आणि तांदळाला पण टेस्ट येते। टेस्टप्रमाणे मीठ टाकायचं। ह्याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून टाकलं असेल तांदळाचं मीठ। आणि पाणी काय करायचं, गरम करून घ्यायचं। उकळून घेतलं तरी चालेल किंवा थोडंसं मीडियम गरम केलं तरी चालेल। हे कडकडीत गरम होतं, असं बोट मी त्याच्यामध्ये घातलं होतं त्यावेळेस जाम भाजलं होतं, म्हणजे खूप कडक होतं पाणी ते, त्याच्यामुळे आपल्यावर असतं डिपेंड।
त्याने काय होतं, लवकर भात शिजला जातो. ठीक आहे. आणि हा आपला कुकर आहे स्टीलचा, त्याच्यामुळे थोडंसं याला ना गरम व्हायला वेळ लागतो, कारण हेवी स्टील असतं. तर ठीक आहे, जेवढं आपलं तांदूळ आणि भाज्या आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी घालायचं. ठीक आहे, असा चटका बसला होता. हे सर्व मिक्स करून घ्यायचं, खालून तळातून सर्व मिक्स करायचं. त्याने काय होतं की सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. ठीक आहे, थोडं मला वाटलं पाणी कमी पडेल, बट थोडंसं पाणी कमी वापरलं तरी चालेल, कारण ज्यावेळेस आपण पाणी गरम ओततो ना त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे भाज्या पटकन शिजतात आणि जास्त पाणी लागत नाही. तर थोडंसं पाणी कमी घातलं तरी चालेल. आणि 3 शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आहेत. ओके. आणि ही कोथिंबीर आहे खूप सारी, तर कोथिंबीर पण घालू शकता. आणि कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते आणि खूप छान दिसते. तर नंतर आपण गार्निशिंग पण करू शकतो ज्यावेळेस आपला पुलाव रेडी झाल्याच्या नंतर. ठीक आहे, तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या करायच्या. तर ठीक आहे, 1 शिट्टी झालेली आहे. आणि जे आपल्या पेजवर नवीन आहेत ना, त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गरम कुकर कधीच उघडायचा नाही, तर थंड करायचा, त्याची वाफ सगळी निघली का पाहायचं. आणि नंतरच आपण पाहू शकता किती छान अशी आपले रेडी झालेला आहे पुलाव. आणि तांदूळ पण एकदम सुटसुटीत झालेला आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. ओके. तर त्याला गरम राईसला जास्त डिस्टर्ब नाही करायचं, नाही तर बासमती तांदूळ असतो ना, तो पटकन तुटला जातो, कारण उभा असतो आणि तो पटकन शिजला पण जातो. त्याच्यामुळे त्याला जास्त डिस्टर्ब नाही करायचं. पण खूप छान अशी टेस्टी पुलाव इथं आपला रेडी झाला आहे. व्हेज पुलाव, शाही व्हेज पुलाव बोलला तरी काही हरकत नाही, कारण आपण सगळ्या भाज्या इथं ॲड केलेल्या आहेत आणि सर्व फ्रेश आहेत. त्याच्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करा, खूप छान. सोबत थोडंसं लोणचं घ्यायचं आणि खूप छान टेस्टी असा आपला इथं पुलाव रेडी झालेला आहे. तर नक्की रेसिपी ट्राय करा. आणि जे आपल्या पेजवर नवीन आहेत ना, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला पुलाव मस्तपैकी असा इथं रेडी झालेला आहे. आणि हा पुलाव द्यायचा होता आज आम्हाला वेदांतला टिफिनमध्ये. ठीक आहे, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू अगेन.